नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर आणि ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला कोड विषयी आहे. खूप साऱ्या समस्या, खूप सारे प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत कोड संदर्भात. 2 ते 3 दिवसामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी याच्यावरती कमेंट केलेलं आहे. तर सर, कोडवरती एक स्पेशल व्हिडिओ बनवा. वेगवेगळ्या ठिकाणचं इनपुट तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. माझ्यापर्यंत तेच इनपुट पोहोचलेलं आहे आणि आज आपण आल्ट कोडच्या संदर्भात पूर्ण सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा असेल तर पूर्ण बघा, विनाकारण त्याला स्किप करू नका. महत्त्वाचं आहे, महत्त्वाचे पॉईंट याच्यामध्ये, त्यामुळे पूर्णतः व्हिडिओ बघा. मित्रांनो, आपले पॉईंट असे आहे, परीक्षेला कोड बंद असेल का? कोड शिवाय परीक्षा होऊ शकते का? इन्सर्ट मधून कोड घ्यावे का? सराव कसा करावा? आणि 2018च्या परीक्षेला कोड होते का? हे प्रमुख मुद्दे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर याच्या अगोदर पहिली थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. ज्या प्रकारे तुम्ही एक्झाम देणार आहेत आणि तुम्ही सगळेच विद्यार्थी खूप मेहनत करून प्रॅक्टिस चालू आहेत. काहींनी नवीन प्रॅक्टिस चालू केली, काही खूप महिन्यांपासून प्रॅक्टिस करतात. काहींचं टार्गेट कंप्लीट होतं झालेलं, तर काहींचं सुरुवात आहे. ठीक आहे, हे सगळं भाग आपण आता नंतर बघूया. आता मेन गोष्ट असं आहे की तुम्ही परीक्षा देणार आहेत आणि तुमच्यामध्ये वेगवेगळे इनपुट, वेगवेगळी माहिती लोकांकडनं, मित्रांकडनं, मैत्रिणीकडनं, वेगवेगळ्या सोर्स थ्रू तुम्हाला माहिती मिळते आणि मग तुमच्या मनात वेगवेगळे संभ्रम तयार होतात. हे असं असेल तर, मग असं असलं तर, मग काय करायचं? त्या संदर्भातला एका आल्ट कोड विषयी तुमच्या मनामध्ये वेगवेगळे माहिती इनपुट झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आजही आपल्या लोकशाहीचा न्याय व्यवस्था हा एक स्तंभ आहे. काही झालं तर आपण काय करतो, न्यायालयामध्ये जातो आणि तिथं आपण न्याय मागतो. ही आपल्या सर्वसामान्य लोकांची एक प्रक्रिया आहे. म्हणजे आपला न्याय व्यवस्थेवरती पूर्णतः विश्वास आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे तुम्ही एक्झाम देणार आहे त्याप्रमाणे कोर्ट ही एक्झाम घेणार आहे आणि ज्यावेळेस एखादा कोणी एक्झाम घेतो, देणाऱ्या एवढाच तोही पूर्ण जिम्मेदार असतो किंवा त्याला तेवढं पूर्ण भान असतं की आपल्याला एक्झाम कशी घ्यायची. त्यामुळं कोर्ट अशी कधीच चुका करणार नाही, तर जी गोष्ट शक्य नाहीये ती तुमच्याकडनं करून घेणार आहे. म्हणजेच काय, तर जी गोष्ट शक्य आहे तेवढ्या मिनिटामध्ये ती गोष्ट शक्य होऊ शकते, तीच गोष्ट तुम्हाला करायला सांगितलं जाईल. मला याचा सांगण्याचा उद्देश आहे की याच्या पुढचे सगळे प्रश्न आहेत ते त्याच्यामध्ये दडलेले आहेत. म्हणजे तुमच्या मनात जी शंका तयार होते, अरे कोड बंद केलं तर काय होईल? मग इन्सर्टमधून कोड करायचे का? तर मित्रांनो, जरी कोड बंद केले किंवा कोड दिले नाही, तर त्याच्यावर तुम्हाला नक्कीच त्याच्यावर पर्याय मिळेल. आता आपण पहिला टॉपिक बघूया. परीक्षेला कोड बंद असेल का? तर 99% मित्रांनो, कोड बंद असेल. कोड हा तुम्हाला पॅसेजमध्ये येणारच नाही. म्हणजेच काय, तर तुम्हाला असा पॅसेज दिला जाईल ज्याच्यामध्ये कोड नसेलच. तरीही आता काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशा काही गोष्टी आहेत का सर, मग त्या शब्दांचं काय करायचं जे त्याच्यामध्ये नाही आहेत. मित्रांनो, मॅक्झिमम शब्द म्हणजे माना तुम्ही का 98% शब्द जे आहे, 99% शब्द जे आहे ते कीबोर्डवरती आहेत. काही शब्द जे आहे ते कीबोर्डवरती नाही, त्यासाठी तुम्हाला कोड टाईप करावा लागतो. आता आपली चुकी काय होते ते मी तुम्हाला सांगतो. समजा तुम्हाला क्र लिहायचं आहे, तरी तुम्ही कोड टाईप करा. आता क्र साठी कोडची गरज नाही. पण आपल्या जे कृतीदेवचा फॉन्ट आहे त्याच्यामध्ये जर क्र तुम्ही केला तर तो असा येतो. ठीक आहे, हा क्रही ग्राह्य धरला जाईल. त्याच्यामुळे ह्या क्र साठी तुम्ही कोड टाईप करू नका. पृथ्वी शब्द लिहायचा आहे, ह्या शब्दासाठीही तुम्हाला कोडची गरज नाही. ह्या शब्दही तुम्हाला कीबोर्ड
वरती अवेलेबल्स आहे. मग असे काही शब्द जे आहे जे तुम्हाला कोड शिवाय येणार नाही, ते शब्द तुम्हाला तुमच्या पॅसेजमध्ये येणारच नाही. जर परीक्षेला कोड बंद असेल तर समजा त्याने आल्ट बटन लॉक केलं आणि कोड लॉक केले तर तुम्हाला ते शब्द येणारच नाही. आता ज्यावेळेस तुमची परीक्षा घेतली जाईल, तुम्हाला जो पॅसेज दिला जाईल तो पहिला कोड टाईप करेल कृतीदेवमध्ये, आणि जी गोष्ट कीबोर्डवरनं शक्य आहे विदाऊट कोड, तीच गोष्ट तुम्हाला त्या पॅसेजमध्ये इनपुट केली जाईल. असं नाही का कुठलं मॅटर घेतलं इंटरनेटवरून कॉपी पेस्ट केलं आणि दिलं तुम्हाला आणि सांगितलं आता टाईप करा आणि असंच्या असं टाईप करा, तर तसं नाही आहे. तर तुम्हाला ती गोष्ट पहिली कृतीदेवमध्ये ती टाईप करतील आणि त्याची प्रिंट काढून तुम्हाला ती दिली जाईल. म्हणजे जेणेकरून जी गोष्ट शक्य आहे तीच गोष्ट तुम्हाला एक्झामला येईल. म्हणजेच काय, तर परीक्षेला जर कोड बंद असेल तर असेच शब्द येतील जे तुम्हाला त्याच्यामध्ये कोड नाही. दुसरी गोष्ट, कोडशिवाय परीक्षा होऊ शकते का? तर हो, परीक्षा होऊ शकते. विदाऊट कोड ही परीक्षा होऊ शकते. कारण जर पॅसेजला तुम्हाला कोडच नाहीये तर मग कोडची गरज काय? आता रेअर एखादा शब्द जर तुम्हाला असं वाटलं किंवा त्यांना असं वाटलं की हा शब्द आपण टाकूया, तर विद्यार्थी काय करता याच्यामध्ये, तर त्यासाठी तुम्हाला इन्सर्टमध्ये सिम्बॉल घ्यायचा. पण माझं म्हणणं, हा शब्द 99% असा येणार नाही. पण समजा समजा परीक्षा घ्यायची ठरली कोर्टाने एखादा शब्द असा टाकला तर तुम्ही इन्सर्टमधून सिम्बॉलमधून ती गोष्ट घेऊ शकता. पण त्या गोष्टीला तुम्ही इग्नोर करा. जो शब्द असेल, जेवढे शब्द तुम्ही कीबोर्डने टाईप करू शकता तेवढा टाईप करा आणि त्याला सोडून द्या. असा शब्द एखाद्या पॅसेजमध्ये एकच येऊ शकतो किंवा जास्तीत जास्त 2 येऊ शकतात, त्याच्या व्यतिरिक्त येणार नाही. 99% येणारच नाही. जी गोष्ट कीबोर्डने शक्य आहे तीच तुम्हाला टाकली जाईल. त्याच्यामुळे ही गोष्ट पण तुमच्यासाठी नाही. म्हणजे ह्या गोष्टीकडे तुम्ही जास्त लक्ष देऊ नका का मला एखादा शब्द इन्सर्टमधून घ्यायचा आहे. आता तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन काय करायचं, म्हणजे सराव कसा करायचा आहे, तुम्हाला टाईप करताना, आता प्रॅक्टिस करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे का विदाऊट कोड तुम्हाला टाईप करायचं आहे. ज्या शब्दात कोड असेल त्या शब्दाला पूर्णतः तुम्ही त्याच्यातनं इग्नोर करा आणि पुढे टाईप करा. जेणेकरून तुमचा स्पीडही वाढेल, तुम्हाला कोडची झंझट संपून जाईल आणि तुमचा चांगल्या प्रकारे शब्द कव्हर होतो. जर एक प्रकारे जर बघायला गेलं ना, ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे कोड न येणं म्हणजे. कारण ह्या कोडमध्ये तुमचे जास्तीत जास्त वेळ चालला जातो. आल्ट बटन दाबा, मग ते नंबर टाईप करा आणि मग तो कोड टाईप करा. तर ही गोष्ट तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे. समजा तुम्हाला जर कोड नाही आले ते खूप चांगले आहे. सध्या दुसरी गोष्ट, समजा 1% आपण मानलं तर बाबा ह्या टायमाला त्यांनी कोड ओपन केले, तरीही तरीही असे शब्द येतील जेणेकरून फक्त 9 किंवा 8, समजा 8 ते 9 शब्द असे येतील जे कोडचे आहेत, तेही येणार नाही. हे नोटिफिकेशन आल्यावरती आपल्याला क्लिअर होईलच. पण मी सांगतो, कोडचे शब्द जरी आले, समजा त्याने 1% चान्स ठेवला का समजा ह्या टायमाला कोड ओपन करायचा आहे, तर होऊ शकतं तेवढेच शब्द येतील, एकदम कमीतल्या कमी. त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. कोडची झंझट तुमच्यासाठी आता खरंच मिटलेली आहे. म्हणजे तुम्हाला सराव करताना जो शब्दात कोड नाही ना, तो शब्द टाईप करा. आणि असे खूप शब्द आहे ज्याला तुम्ही विनाकारण कोड वापरता. का वापरता त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तो शब्द प्रॉपर तुम्हाला दिसत नाही म्हणून तुम्ही त्याला कोड वापरता. त्याच्याशी तुम्हाला काही घेण्यात येणार नाही. जो शब्द जसा दिसतो तसाच येऊ द्या, तो ग्राह्य धरला जाईल, त्याचे मार्क तुम्हाला मिळणार आहे. मी काही जे ऑपरेटर आहे कोर्टमधले त्या लोकांशी आज मी बोललो. त्यांनी मला ते सांगितलं की हे पेपर पहिले आमच्याकडनं टाईप होतात, आम्ही ते टाईप करतो आणि नंतर ते स्टुडंटला देतो. आणि आम्हीही कोर्टामध्ये खूप रेअर गोष्टीसाठीच कोड वापरतो, बाकी आम्ही कोड वापरत नाही. म्हणून तुम्हाला एक्झामला होऊ शकतं कोड येणार नाही, असे शब्द देतील. आता काही लोक वाङ्मय तो ड शोधत बसला. बाबांना असे शब्द तुम्हाला अजिबात येणार नाही. न्याय भाषिक कोर्सचे तुमचे पॅसेज आले तर त्याच्यामध्ये अशा गोष्टी मोस्टली येतच नाहीत.
म्हणजे खूप रेअर गोष्टी असतात आणि त्या ठिकाणी आता मला एका माणसाने सांगितलंय, एका ऑपरेटरनी, तर ते माझा शब्द कसं लिहित असेल विचार करा तुम्ही. ते याला ई टाइप करतात आणि याला ए टाइप करतात असं करतात पेनाने. म्हणजे माझ्याला पण ते झ अर्धा करायसाठी ते ई वापरतात आणि त्याला य जोडतात. किंवा तुम्हाला अजून एखादा पर्याय दिला जाईल, त्याचा पाय मोडला जाईल. आता समजा तुम्हाला लिहायचं डबल ट, तर ट तुम्हाला असा लिहिला जाईल, हा ट, त्याचा पाय मोडला जाईल, इथं परत एक ट दिलं जाईल. जे पहिलं तुम्हाला पॅसेज देतानाच तसा पॅसेज दिला जाईल. जो अस्तित्वात आहे को शब्द तो तुम्हाला असा प्रकारचा कधीच दिला जाईल जाणार नाही. जसं सुट्टी, म्हणजे अशा प्रकारचा डबल ट दिला जाणार नाही, पण असा ट दिला जाऊ शकतो. विठ्ठलचा शब्द पण असाच लिहिला जाऊ शकतो. जसं विठ्ठल लिहायचंय तुम्हाला, डबल ठ, पाय मोडला आणि परत ठ केला. आणि पाय मोडण्यासाठी कोणतं बटन हे तुम्हाला माहित आहे. म्हणजे ह्या गोष्टी लक्षात ठेवा, तर तुम्हाला कोड व्यतिरिक्त शब्द येतील आणि ज्या ठिकाणी असे जर काही शब्द असेल तर तिथं ते कसे टाईप केलेले आहेत ते तुम्हाला कळून चुकेल. तर त्यांनी त्या शब्दाचा पाय मोडलेला आहे आणि परत त्याला पुढचा एक शब्द जॉईन केलेला आहे. म्हणजे ते ऑलरेडी तुम्हाला कृतीदेव मध्ये टाईप केलेलाच पॅसेज तुम्हाला देणार आहे. आता 2018 साली परीक्षा कशी झाली ती, तर विदाऊट कोड झाली होती. याचे पुरावे सगळे सापडलेले आहेत. जे विद्यार्थी 2018च्या परीक्षेला बसलेले आहेत, ते आपल्या चॅनलवरती पण काही विद्यार्थी असतील किंवा काही व्हिडिओ मी यूट्यूबला शोधले आहेत, जे 6 वर्षापूर्वीचे आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये काही विद्यार्थ्यांनी आपला रिव्ह्यू दिलेला आहे. याची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे. पाहिजे तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. त्या माणसाने 6 वर्षापूर्वी बनवलेल्या व्हिडिओचे रिव्ह्यू बघा, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल. त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी दिले का पॅसेज खूप सोपा होता, खूप कोडच आले नव्हते. काही ठिकाणी दिलं का पॅसेज आम्हाला अवघड होता. काही ठिकाणी त्यांनी रिव्ह्यूमध्ये दिला का इथली मॅनेजमेंट चांगली नव्हती, कम्प्युटर बंद पडले, म्हणजे वेगवेगळे. आता त्या विद्यार्थ्यांचा जो अनुभव आला त्यांनी तो तिथं मांडलेला आहे. पण मॅक्झिमम ठिकाणी कोड हा शब्दच त्यांनी सांगितलं की कोड नव्हतेच, तसे शब्द आम्हाला आले होते. दुसरी गोष्ट म्हणजे काय, बॅकस्पेसचा संमिश्र परत मी तुम्हाला सांगतो. काही ठिकाणी सांगितलं आम्हाला बॅकस्पेस चालू होता, आम्ही शब्द करेक्ट करून लिहिले. काही सांगितलं बॅकस्पेस बंद होता, आम्ही विदाऊट बॅकस्पेस वापरून आम्ही लिहिलं. आमच्या चुका जास्त झाल्या. काहींच्या 2 लाईन राहिल्या, काहींच्या 4 लाईन राहिल्या, काहींच्या वेगवेगळ्या लाईन्स राहिल्या. हा रिव्ह्यूचा व्हिडिओ मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे, आपण तो बघू शकता, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. किंवा ही इनपुट तुमच्यापर्यंत पोहोचली असेल का 2018ला कोड नव्हते. कोर्टाची एक्झामची सिस्टम एक फिक्स आहे, त्याचं नोटिफिकेशन पण येईल, पण ऑलवेज मागच्या एक्झाम सारखंच असणार आहे. त्यांचा पॅटर्न एक फिक्स आहे, त्यामुळे मला असं वाटत नाही याच्यामध्ये काही बदल होईल. फक्त कालांतराने काही वर्षानंतर जर ठरलं काही बदलायचं तर बदल होऊ शकेल, नाही तर त्यांचा तो पॅटर्न फिक्स आहे, त्याप्रमाणे ती एक्झाम होईल. त्याच्यामुळे आता तुम्हाला जर टायपिंगची प्रॅक्टिस करायची असेल तर मॅक्झिमम तुम्ही कोडवरती लक्ष देऊ नका. टायपिंगची प्रॅक्टिस विदाऊट कोडवरतीच करा. जेवढ्या शब्दांना तुम्हाला कोड न वापरता टाईप करणं शक्य आहे तेवढं टाईप करा. आता याच्यामध्ये तुमचा थोडासा इश्यू, आपला इश्यू असा होतो की आपल्याकडे काही जे पॅसेज आहेत ते थोडेसे लीगल पॅसेज नाही. लीगल पॅसेजमध्ये असले मोस्टली कोड येतच नाही, खूप कमी कोड येतात. मी एक पॅसेज घेतला, मला एका विद्यार्थ्याने सांगितलं की सर मी हा पूर्ण पॅसेज टाईप करतो आणि जिथे जिथं कोड आले ते शब्द मी इग्नोर केले, तर माझा पूर्ण पॅसेज 9 मिनिटात झाला आणि माझे फक्त जास्तीत जास्त 15 ते 20 शब्द चुकले. म्हणजे माझे 9 शब्द त्याच्यामध्ये कोडचे होते, ते मी सोडून दिले. म्हणजे मलाही पहिल्यांदा 2 मिनिटासाठी ही गोष्ट अशक्य वाटली. असं कसं होऊ शकेल, एवढ्या मोठ्या पॅसेजमध्ये कोड कसं काय 9 किंवा 8च येऊ शकतात. तर म्हटलं चला आपण याचं प्रॅक्टिकलच करून बघूया. एक पेज घेतलं आणि त्याच्यावरती मी अंडरलाईन करत चाललो की ह्या शब्दाला कोड आहे का, ह्या शब्दाला कोड आहे का. मोजून मला फक्त 9 शब्द भेटले. तुम्हालाही जर प्रॅक्टिकल करून बघायचं असेल तर एखादं प्रिंट काढलेलं असेल तर ते एक बघा, ते घ्या आणि त्याच्यावरती खाली अंडरलाईन करत चला हा शब्द बघा, बाबा हे सगळं कीबोर्डनी होतं का, तर ओके होतं. नाही होत त्याच्याकडे अंडरलाईन करा. असे शब्द मोजा, किती भरतं मला सांगा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा
तर सर माझ्या 300 शब्दाच्या पॅसेजमध्ये एवढे शब्द बसले तर जे कोडचे आहेत. पण तो पॅसेज लीगल असणं आवश्यक आहे. जर आउटसाईडचा पॅसेज असलं होऊ शकतं तर त्याच्यामध्ये जास्त असू शकेल. एखादा संस्कृतचा असेल किंवा काय असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोड जास्त येऊ शकतील कारण ते जोडाक्षर शब्द असतात. तर 2018ची जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये कोड नव्हते आणि कोड वापरले गेलेले नाही आणि तुम्हाला तसाच पॅसेज येईल ज्याच्यामध्ये कोड नसेल. आणि बाय चान्स समजा आला एखादा पॅसेजमध्ये एखाद्या ठिकाणी जर कोड तर तो इन्सर्ट मधून घ्यायचा, पण तुम्ही त्याला इग्नोर करा. हे कोणी इग्नोर करायचं? ज्याचा स्पीड कमी आहे. ज्याचा 7 मिनिटात पूर्ण पॅसेज टाइप होतो तर त्यांनी त्या सिम्बॉल पर्यंत गेला पोहोचला तरी चालेल. म्हणजे त्याला एकही मार्क सोडायचा नाही. पण जर आपली इथंच मारामारी आणि आपल्या 4 लाईन राहत असेल तर तुमच्या इन्सर्टच्या भानगडीत पडू नका. सोडून द्या त्या शब्दाला. असे काही खूप शब्द आहे त्या इन्सर्टसाठी तुमचे येणार नाही. रिअर एखादा शब्द येईल किंवा दुसरा शब्द येईल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इन्सर्टमधून सिम्बॉल इन्सर्ट करून घेण्या इतकं शब्द येणारच नाही. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली असेल तर कोड तुमच्यासाठी जेवढा महत्त्वाचा होता तेवढा तुमचा सोपा झालेला आहे. मग आता प्रॅक्टिस करताना एकच गोष्टची प्रॅक्टिस करायची का विदाऊट कोड तुम्ही जेवढे शब्द वापराल तेवढे शब्द वापरा. ज्या ठिकाणी तुम्हाला विठ्ठल, सुट्टी बिट्टी आली तर त्याचा पाय मोडा आणि पुढचा शब्द लिहा. डबल ट जोडायचा ना तर ट त्याला पाय मोडा परत दुसरा ट जोडा. ओके. सहाय्यक शब्द लिहायचा ला पण पाय मोडा डबल ए करा पुढचा शब्द लिहा. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत जेणेकरून तुम्हाला त्याची कोडची गरज पडणार नाही आणि तुमचा स्पीड वाढेल. नक्कीच कारण तुम्हाला ते कोड टाइप करताना तुमचा स्पीड कमी होतो. खूप साऱ्या विद्यार्थ्यांची ही गोष्ट होते. म्हणजे जी गोष्ट शक्य आहे तीच गोष्ट तुम्हाला कोड परीक्षेला देणार आहे. तुम्ही अजिबात घाबरू नका. या गोष्टीमध्ये अजिबात एकदम खूप काहीतरी आपल्या आसमानी संकट आलं अशा याच्यात जाऊ नका. एकदम सोपं आणि इझी पॅसेज तुम्हाला मिळेल असं आपण आशा करू. अजूनही जर तुम्हाला कोड विषयी काही शंका असेल, काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. फक्त लक्षात ठेवा व्हिडिओमध्ये जे टॉपिक सांगितले असेल ते टॉपिक परत कमेंट बॉक्समध्ये विचारू नका. कारण मला माहिती आहे आजच्या विद्यार्थ्यांना ते टॅप करायची सवय आहे. महत्त्वाचं काय ते बघायचं आणि काही गोष्टी महत्त्वाच्या असल्या त्या इग्नोर होतात आणि मग परत तो कमेंट बॉक्समध्ये करतो. काही विद्यार्थी तर व्हिडिओच बघत नाही, डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतात. सर मग कोड येणार आहे की नाही? अरे बाबा व्हिडिओ बघ. एवढे सगळे मगजमारी करून मी व्हिडिओ बनवतो, तो कशासाठी बनवतो? पण असं नाही, सगळेच विद्यार्थी करतात असं नाही. खूप रेअर आणि आपले विद्यार्थी करत नाही. आपले विद्यार्थी खूप समजदार आहेत. मी जेवढ्या विद्यार्थ्यांशी बोलतो, जे विद्यार्थी माझ्याशी बोलतात, त्यांच्या डोक्यावरती खरंच एक जिम्मेदारीचं ओझं आहे आणि हे सगळे लोकं जॉब करतात, वेगवेगळे स्टडी अभ्यास करतात आणि हे सगळं करून हे प्रॅक्टिस करतात. तर खूप खूप ॲक्चुअली खरं तर तुमचं कौतुक केलं पाहिजे. तुम्ही हे खूप मेहनत करून हे सगळ्या गोष्टी करता. आम्हाला तर काही नाही. आम्ही उचलली जीभ लावली टाळूला आणि बोललो का प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. 8 तास करा, 10 तास करा. पण मित्रांनो खरंच तुमचं कौतुक करण्यासारखं आहे का तुम्ही 8-8, 10-10 तास जॉब करतात. काही गृहिणी आहेत, काही छोट्या मुलाला सांभाळून टायपिंग करायचं. ह्या सगळ्या गोष्टींना एक तारेवरची कसरत आहे. बोलणाऱ्याला काय वाटत नाही, पण ज्याला खरंच ह्या गोष्टी करायच्या असतात ना, त्याला कळतं का किती मेहनत करावी लागते, काय-काय गोष्टी कराव्या लागतात. हे सगळं करण्यासाठी ना प्रचंड प्रमाणावरती त्याला एक मानसिक मेंटॅलिटी त्याला बनवावी लागते. त्याच्या याच्यातनं काही प्रश्न तुमचे असे येऊ शकतात का जे नॉर्मल असले तरी ते तुम्हाला थोडेसे भेडसावणारे असतात आणि मग त्याच्यातनं तुम्ही ह्या गोष्टी विचारू शकता. त्याच्याबद्दल मला कोणतीही शंका नाही आहे. म्हणून मी जेवढं होईल तेवढं तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला माझं इनपुट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला परत सगळ्यांना खरंच शुभेच्छा देतो. चांगल्या प्रॅक्टिससाठी, खूप सारी प्रॅक्टिससाठी आणि प्रॅक्टिस जोमाने करत राहा. आपलं सगळं कामधंदा सगळं सांभाळून प्रॅक्टिस करा. ही गोष्ट महत्त्वाची आहे. परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.